अगं सविता, ते रम्याचं 12व कधी आहे? गुरुवारी आहे काहीतरी. ते सुनंदा का रडवती? बाई तुला माहित नाही? बंड्याचं काय गावी गेलेला तो परवा. हा तरी ती सुनंदा बोलत होती, बा आता सकाळी लवकर नाही, गावाची वेळ आहे, रात्री कुठे जाणार. हा. तो काय ऐकतोय पोरं. मग? दुपारी निघाला आणि रात्री पोचला. हे आपल्या गावी माहित आहे ना, गाडी काय पुढपर्यंत जात नाही, हो ना. चालत जावं लागतं पायवाटानी. हो. आणि रात्र झाली, घाबरला तो, आता काय करू पुढे. हा. हा पोरं ऐकतायत. तेच तर मग पुढे त्याला दिसलं कोणतरी, हा. की बाबा चल भेटलं कोणतरी सोबत. हा. आणि बघतोय तर आता पोरांना काय माहित आहे गावचं, की कोण माणसं आहेत, कोण गेली आहेत. फक्त आपलं जायचं, मजा करायची एवढीच माहिती आहे. हो. तर मग भेटलं म्हणून तो एकदम बरं वाटलं त्याला. हा. तो कोण असेल? कोण? तो मागे नाही 2 महिन्यात आधी वारला तो. हो सुद्या. हा बापरे. सुद्या. बाई तो बोलला की हो पुढे मी हाय मागून. हा. तर मग हा आपला चालत चालत, सुद्या आपला खालच्या वाडीत राहायचा. तो बोलला की आता मी इथपर्यंतच येतो, हा. जाशील काय पुढे? तर बंड्या बोलला हो, इथून मी जाईन, आता इथून जवळच आहे. हा. सासरवाडीत चाललेला. हा. आणि पोचला. मग सासू बोलली, चकित झाली सासू, की बाई कसा काय आलात तुम्ही रात्रीचे एवढे काळोखात. तर बोलले की काय ते खालच्या वाडीतले कोणते सुद्या आहेत ते भेटले सोबत. हा. तर सासू बोलली काय बोलता काय, त्यांना जाऊन 2 महिने झाले. बापरे. बाई बंड्याला ताप आणि चक्कर. हो ना. हो उठेच ना. मग तो गावाचा बुवा नाही, तो हा. बोलला की त्यांनी काय ते केलं आणि हा. उठवला त्याला. बोलले की ताबडतोब घेऊन जावा, मुंबईचा ना, त्यांना नका ठेवू तिथे. हा. मग तशी त्याला इथे आणली सकाळी. आणि ताप बाई. बापरे. हो एक पोरा ऐकतायत. हो हा ना. मग आता संजूला पण मी परवा चाललाय तो त्या सुनंदा बरोबर. तुला कशाला काय जायची गरज आहे काय? बबडी असेल सोबत. हा काय बोलतेस काय? हा